भंडारदरा कालव्यांच्या नूतनीकरणाचा ऐतिहासिक शुभारंभ. नमस्कार, तुम्ही पाहत आहात झुंजार न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी. जिल्ह्याची भाग्यरेखा समजल्या जाणाऱ्या भंडारदरा प्रकल्पाअंतर्गत प्रवरा डावा आणि उजवा कालव्याच्या नूतनीकरणाचा ऐतिहासिक शुभारंभ करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले असून यामुळे आता शेवटच्या टोकाच्या शेतकऱ्यालाही हक्काचे पाणी मिळणार आहे. पाहुयात यावरचा विशेष रिपोर्ट. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे एका भव्य सोहळ्यात या आधुनिकीकरणाच्या कामाचा श्रीगणेशा झाला. प्रवरा कालवे ही 100 ते 120 वर्षांपूर्वीचे म्हणजे ब्रिटिशकालीन आहेत. वर्षानुवर्षे झालेल्या झीजेमुळे पाण्याची गळती वाढली होती आणि याचा फटका सिंचनाला बसत होता. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत या कामाला विशेष मंजुरी मिळाली आहे. मंत्री नामदार विखे पाटील म्हणाले की अफवा पसरवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. 72 किलोमीटरपैकी केवळ 8 किलोमीटर जिथे गरज आहे तिथेच अस्तरीकरण होणार आहे. काम पूर्ण झाल्यावर विरोधकांना याच कालव्यात आंघोळ घाला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल हे आमचे वचन आहे. शुभारंभ केला मी साताराला. आज दाव्याचा शुभारंभ करतो आपण. बरं, काही लोक म्हटले, काही लोक आपल्याकडे काही लोकांकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे भूज पांगवायचं. ते म्हणे सगळं केलं सिमेंट लाईनिंग होणार, सिमेंटीकरण होणार आहे, अस्थिरीकरण होणार आहे, पाणी पाजणं होणार नाही असं आहे प्रचार काहीतरी का नाहीये. असं आहे की अस्थिरीकरण जिथं मोऱ्या आहेत तर मोऱ्याला सपोर्ट मिळण्यासाठी तिथं कॉन्क्रिटीकरण करणार. बाकी तुमच्या पुढे कालव्याला पुढे कॉन्क्रिटीकरण नाही, अस्थिरीकरण नाही, तुमच्या चिंता करण्याचं कारण नाही. ते जे भूज पांगवणारे आहेत याचा कॅनॉचं काम झालं की त्यात त्याने आंघोळ घालायचं त्यांना सगळ्यांना दाखवा तिथं कॉन्क्रिटीकरण झालं का नाही झालं. ते विनाकारण करायचं काही नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये लोकांनी दिशाभूल करत राहायची. आज आपल्या प्रवरा डाव्या कालव्यावर जवळजवळ 2,500 हेक्टर क्षेत्र जे आज पाण्यापासून वंचित राहिले. चाऱ्या नाही आहे, चाऱ्या मोडलेल्या आहेत. जवळजवळ 2,500-3,000 हेक्टर क्षेत्र म्हणजे 7,000 एकर जमीन आपल्या ह्या कॅनॉलच्या आणि चाऱ्यांच्या काम केल्यामुळे शेतकऱ्यांची उलटी खाली येणार आहे. हे कामाचं वेगळ्या वर्षी 7,000 एकर ज्याला पाणी मिळत नव्हता पण टेलच्या पाणी जात नाही. आता सगळ्या चाऱ्यांचे टेल पाणीचे नकाच्या प्रमाणे आपण अतिक्रमण काढणार. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सावध राहा. कोणी चाऱ्या मोडल्या असतील, गोठे बांधले असतील, भानगडी केल्या असतील, 700 कोटी रुपये दिले. सगळ्या काळाचं लाईनिंग करतो आपण. सगळी डीप सॉईल येते, पाणी वाचणार आहे. शेवटच्या टेलमध्ये पाणी वेगाने जाणार आहे. ते उद्या कालव्यामध्ये आपण ते काम आता पूर्ण केलं. गोदावरीचं काम आता सुरू आहे. कारण नवीन धरणं होती पण आहे त्या धरणाचे जर कालवे जरी चालले नाही ते किती पैसा वाया जातो. आणि वर्षानुवर्ष मग त्या कानांमध्ये बाबळी उगलेले आहेत, काही झाडं उगलेली आहेत, अतिक्रमण झालेले आहे. सरकारी जागा आपली समजून काही लोकांनी तिथे घरं बांधलेली आहेत. आमच्या अधिकाऱ्यांनी कधी पाहिलं नाही की आपली जागा आहे ती ठेवली पाहिजे, आपली सरकारी संपत्ती टिकवली पाहिजे, काही नाही. सगळ्यात बहुतेक दिवस धरणाची तीच अवस्था आहे. आता पुणे जिल्ह्यात धरणं घ्या, आता खडकवासला धरण आहे, समोर धरणात समोर आहे. आता पुण्यामधून पाणी जात होतं, सगळ्या पुण्याचा कसा कामामध्ये येतो. कधी बारामतीला इंदापूरला पाणी जाणार. आता तिथे आपण 50 फूट डोंगर खोदून 35 किलोमीटरचा टनेल करतो, ज्यामुळे खडकात पाणी निघालं की त्या टनेलमधून थेट पाणी 35 किलोमीटर बाहेर निघतं पुण्याचं. त्यामुळे आता संबंधच होणार नाही पुणे शहराचा. मला वाटतं एक पुढच्या वर्षापर्यंत आता हे काम पूर्ण होईल. मोठा बोगदा केलेला आहे, तरच पाणी खाली जाईल ना. गुंजनीचा मोठा प्रकल्प आहे. इंदापूरला पाणी पाहिजे, बारामतीला पाणी पाहिजे, खाली तिकडे आपण सोलापूर जिल्ह्यात पाणी जातं.
उजनी धरणाची अवस्था काय तीच आहे. दुर्दैवानं या सगळ्या विषयाकडे ज्या गांभीर्याने पाहायला पाहिजे होतं ते आपण काळायोगामध्ये त्यावेळी पाऊस भरपूर असायचे पण ती गरज वाटली नसेल. आता हे सगळं दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे. आता मुळाला पण पैसे मिळाले 110 कोटी मिळाले गेले. आणखी त्याला पैसे द्यावे लागतील. मुळा कालवडी दुरुस्ती सुरू आहे. पहिल्यांदा मुळ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये राहुल नेवासामध्ये लोकांना उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदा एवढं पाणी मिळालं जे तुम्हाला मिळालं पाणी. आपल्या उन्हाळ्यात अडचण आली कधी निर्बंधीची अडचण आली, प्रवरीची अडचण आली. सगळे घाबरले होते लोक पाणी मिळणार का नाही, पाणी मिळणार का नाही. काही नाही गाजावाजा करतात फार पाण्यात. काही गोष्टी फार गाजावाजा करू लागत नाही. अंतिमतः त्या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे आपली भूमिका असते. आता हे सगळं करताना मग या कालव्याचं नूतनीकरण करण्याचा पण निर्णय घेतला. जवळजवळ 155 कोटी रुपये त्याला आता मंजूर केले. आणि आता या कालव्याची क्षमता मला वाटतं किती आपण का सध्या वाहतो आपण साधारण 900 क्युसेकचा कालवा चालतो. तो साधारण 1,550 प्रमाणे त्याचं पाणी वाढणार. जास्त क्षमतेने कालवा चालणार. सगळ्या चाऱ्या आपण दुरुस्त करणार. या कामामुळे 5 तालुक्यांतील सुमारे 23,077 हेक्टर क्षेत्राला थेट लाभ होणार आहे. यामध्ये केवळ मातीकाम नाही तर जलसेतू, रस्ते पूल आणि पादचारी पुलांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच कालव्यावरील अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. याच कार्यक्रमात विखे पाटील यांनी संगमनेर रेल्वेचाही उल्लेख केला. शिर्डीसोबतच संगमनेरच्या विकासासाठी रेल्वेमार्ग होणे ही आपली ठाम भूमिका असून यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्याला जलसंपदा विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्रिटिशकालीन कालव्यांचा कायापालट होणार असल्याने आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. झुंजार न्यूज, आश्वी. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा.